आपल्यासोबत भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आहेत. खोपडे साहेब, तुकाराम मुंडे अगदी ख्यातनाम अधिकारी आहेत. ते नागपुरात मनपा आयुक्त असताना भाजपच्या नेत्यांसोबतचा त्यांचा वाद होता आणि आजवर तो शमलेला नाही, अजूनही तो वाद सुरूच आहे. तुकाराम मुंडे हे 2028-1-2000 रोजी नागपूर महानगरपालिकेमध्ये रुजू झाले होते आणि त्यांचा कार्यकाल हा सिर्फ 7 महिन्याचा राहिला आणि या 7 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी इतके गुल खिलवले आणि एखाद्या साईडवर अगर तुकाराम मुंडे जात होते तर ते मीडियावाले सोबत राहत होते, NGO वाले सोबत राहत होते, लेकिन संबंधित अधिकाऱ्याला माहीत नव्हतं राहत. अशा प्रकारचं तो मीडिया प्रेमी आणि NGO प्रेमी हे तुकाराम मुंडे होते. त्या दरम्यान यांनी स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या चार्ज नसताना त्यांनी बेकायदेशीर कायद्याचे भंग करून एका कॉन्ट्रॅक्टरले 20 कोटी रुपयाचा चेक देण्याचे प्रकरण त्यावेळेस उजेडात आलं. चेकवर स्वतः त्यांनी सही केली आणि म्हणून हे सगळं प्रकरण लक्षात आलं. तर त्यावेळेसचे आपले माजी महापौर संदीप जोशी आणि सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी सदर पोलीस स्टेशनमध्ये पुराव्यासहित तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीवर त्यावेळेस उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते, अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री नागपूरचे होते, म्हणून हे प्रकरण त्या काळामध्ये ते दाबण्यात आलेलं आहे. परंतु त्याच्यावर FIR दाखल झालेला आहे. त्यानंतर त्या 2 स्मार्ट सिटीच्या महिला अधिकाऱ्यांनी जे इनलिगल फाईलवर ते सही करण्यात त्यांनी नकार दिला होता, त्या दोन्ही महिला अधिकाऱ्याला त्यांनी आपल्या चेंबरमध्ये बोलवलं, त्यांना टॉर्चर केलं, घाणेरड्या शिवा दिल्या. हे राज्याची पहिली अशी घटना आहे का एखाद्या IAS अधिकाऱ्याविरुद्ध 2 महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. हे राज्याची पहिली घटना आहे. परंतु दुर्भाग्य असं आहे का त्याच्यावर बी ॲक्शन झाली नाही. त्याच्यावर FIR दाखल झाला आहे, लेकिन त्याला अरेस्टसुद्धा त्यावेळेस केलं नाही, कारण अनिल देशमुखचं प्रेशर पोलीस आयुक्तावर मोठ्या प्रमाणात होतं, त्याच्यामुळे ती कारवाई झाली नाही. परंतु आता 20 ऑक्टोंबर रोजी हे एक पत्रक आलं आहे आणि त्या पदाले जे इनलिगल पदावर होतं त्या पदाले ते मान्यता दिली. आणि जेव्हा मी काल मंत्रालयामध्ये होतो, संबंधित अधिकाऱ्याला भेटलो, तर हे अशा प्रकारची मान्यता मुळातच देता येत नाही. ही बेकायदेशीर आहे. कारण त्या फाईलवर असं नमूद केलं आहे का एखाद्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं होतं का तू हे काम पहा, तर असं कधी आदेश होत नाही. अगर ॲडिशनल चार्ज द्यायचा असेल तर संबंधित असलेल्या नगरविकास विभागाचे जे अप्पर मुख्य सचिव असेल त्यांचे आदेश लागते, त्याच्यावर नगरविकास मंत्र्याचे आदेश लागते, तेव्हा त्या ठिकाणी त्यांना देण्यात येते. परंतु ही बेकायदेशीर बाब त्यांच्या हे सगळे प्रकार केला आहे. अधिकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे आणि म्हणून आम्ही आता विधानसभेमध्ये मी आणि प्रवीण दटकेंनी मिळून आम्ही लक्षवेधी टाकली आहे आणि याच्यावर सखोल आम्ही त्या ठिकाणी आम्ही चर्चा करणार आहोत. जो पद तुम्ही बेकायदेशीर म्हणता, स्मार्ट सिटीचा मुख्य कार्यकारी अधिकारी पद, जे तुकाराम मुंडेंनी काही दिवस त्याच्यावर काम केला, तो बेकायदेशीर होता, त्यांना तो मिळाला नव्हता असा आपला आरोप आहे. मग तेव्हा जे 20 कोटी रुपयांचे चेक त्यांनी कंत्राटदाराला दिले ते म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप आहे आपला? नाही, हा VIP भ्रष्टाचार आहे. हा VIP भ्रष्टाचार आहे. लपून छुपून करणारा हा भ्रष्टाचार आहे. कारण या व्यक्तीले, या कमिशनरले कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटीचे अधिकारच नव्हते. एक तर मुळातच त्यांनी त्या स्मार्ट सिटीला हस्तक्षेप करायचं काहीच कारण नव्हतं, कारण शासनाकडून कसल्याही प्रकारचे आदेश नव्हते. तरीसुद्धा यांनी अशा प्रकारचे हा भ्रष्टाचार करून की स्मार्ट भ्रष्टाचार ज्याला म्हणता येते, जे IAS चोरी छुपे ज्या प्रकारे भ्रष्टाचाराची नोंद याच्यामध्ये झालेली आहे आणि म्हणून याची गंभीर नोंद आता आम्ही विधानसभेमध्ये बी हा मुद्दा मांडणार आहोत का तुकाराम मुंडे यांना ताबडतोब सस्पेंड करावं आणि याच्या विरुद्ध FIR दाखल झालेला आहे, यांना तातडीने अरेस्ट करावं, अशा प्रकारची मागणीसुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहोत. पण मूळ ज्या पदावर आपला आक्षेप आहे की स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांना कधीही शासनाकडून तो पद मिळालेला नव्हता, तरी त्यांनी तिथे बसून कारभार केला. आता नगरविकास खातं जो एकनाथ शिंदेजींकडे आहे, ते जर त्या पदाला मान्यता देत असेल तर आपली एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री यांच्याकडून काय अपेक्षा? नाही, आमची शासनाकडून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांकडून हीच अपेक्षा आहे का 2000 रोजी ज्यांनी भ्रष्टाचार केला, बेकायदेशीरपणे केला, त्याला अधिकार नसताना त्यांनी हा प्रकार केला आहे
आणि हे 2-4 लाख रुपयाचा विषय नाही तर 20 कोटी रुपयाचा हा VIP भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून हे जे पत्र त्यांनी काढलेलं आहे नगरविकास विभागाने, एक तर हे पत्र ताबडतोब त्यांनी रद्द करावं. आणि माननीय उपमुख्यमंत्री मी माझे त्यांचे चांगले संबंध आहे, त्यांनी अनेक कामं माझे केले आहे आणि त्यांच्या ही बाब सगळी लक्षात डिपार्टमेंटने बहुतेक आणून दिली नसेल आणि म्हणून कुठंतरी त्यांची सही घेऊन हे अशा प्रकारचं त्यांना त्या 2000च्या या पदाला मान्यता देणं हे टोटली बेकायदेशीर आहे. मी त्यांच्या कानी बी हा विषय घालणार आहे आणि निश्चित स्वरूपात या संदर्भात काही ना काही होईल. तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये तुकाराम मुंडे जे फार नावाजलेले IAS अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी जी आहे ती भाजप आमदारांकडून केली जाणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.